कामना, विश यू हैप्पी बर्थडे। तुम जियो 1000 साल और साल के दिन हो 50,000। तनवीर और साकिब शेख की जोड़ी मैदान के अंदर, बेहतरीन मुकाबला। दोनों टीम ने एक एक मुकाबला तो जीत लिया है। जीतने वाली टीम सीधा सुपर 8 के लिए क्वालिफाई होगी। गेंदबाजी के लिए तेज तरार गेंदबाज जिनके नाम की चर्चा पूरे रायगढ़ में होती है, वही गेंदबाज आक्रामक गेंदबाज यहाँ से चीनू पाटिल। स्क्रीनच्या पाठी रीजन में यहाँ से गेंद फरार होते हुए सीमा रेखा के बाहर, मस्तक पे दस्तक का चरण। कमाल का शॉट, स्वागत किया चीनू का। वेलकम टू द ग्राउंड चीनू पाटिल। कमाल का शॉट साकिब है इस बार बल्लेबाजी के लिए। इस बार सामने रखेगी तो पनिशमेंट मिलेगी। गेंद जा रही है हवा के साथ साथ और घटा के संग संग गेंद सीमा पार 6 रन। इस बार लॉब किया है, जबरदस्त प्रहार। गेंद जा रही लॉन्ग ऑफ के रीजन में फील्डर है तैनात। आएंगे, उठाएंगे, फेंकेंगे, तब तक के लिए यहाँ से आसानी से 2 रन चुराया। आंखों में से सुरमा चुराया। बिल्कुल उसी तरह से यहाँ से गुड रनिंग बिटवीन द विकेट। 2 रन के साथ टीम की टोटल यहाँ से बढ़ती हुई टीम की टोटल है 12 रन। बेहतरीन शुरुआत होती हुई अक्षय स्पोर्ट 7001 फेट। जबरदस्त मुकाबला। दोनों टीम ने एक एक मुकाबला तो जीता है। शानदार मुकाबला होगा। गेंदबाज तैयार चीनू साकिब के लिए। फिर से एक बार सामने के लिए कोई खिलाड़ी मौजूद नहीं है। गेंद जा रही है 1 बाउंस खेळाडू कक्ष में। गेंद सीमा पार 4 रन। त्याला पाहून जनता सलाम करी, वेगळाच असतो स्वागर। साऱ्या मार्केट मध्ये संजय म्हात्रे नावाची पेटून उठली आग। मस्त कमाल का शॉट, कमाल की नजरों का कैदाना था और गेंद को टिकल दिया 4 रनों के लिए। टीम की टोटल है यहाँ से 16। स्लो ओवर किया। इस बार करीबी मामला था, एक आसानी सी कैच था, उस कैच को ड्रॉप किया। कैचेस भी इन द मैचेस। भाई छोड़ोगे कैच तो कैसे जीतोगे मैच, पकड़ोगे कैच तो जीतोगे मैच। एक क्रिकेट का समीकरण होता है दोस्तों। बिल्कुल बैट का अंदरूनी हिस्सा लेकर विकेटों के पीछे गई थी, लेकिन विकेट कीपर ने, मयूर ने थोड़ी सी यहाँ से गलती की। जीवन दान दिया है, लेकिन इस बार जीवन दान का क्या फायदा उठा पाएंगे ये बल्लेबाज। इस बार ये गेंद लाइन पर रखने होगी। अंपायर मनोज पवार सर का यहाँ से इशारा था, ये गेंद खराब। अतिरिक्त रन में बढ़ोतरी। टीम की टोटल है 17। 4 ओवर का मुकाबला और P1 में बेहतरीन बल्लेबाजी। पांचों की 5 गेंद साकिब शेख ने खेले भाई। 16 रन का योगदान दिया। कमाल की पारी। चीनू यहाँ से गेंदबाजी करेंगे। अंतिम गेंद इस बार लॉब किया है, घुटना टेक और ये मेरा सिक्सर देख। गेंद जा रहे सीमा रेखा के बाहर। शानदार 4 रन। या साक्षी स्टारच्या शिकारा फार योगदान आहे तयाचा। ठरला मेळावा प्रेक्षकाचा, आनंद या स्पर्धेचा। इथे आलेल्या मान्यवरांचा होतो सन्मान क्रिकेटपटूंचा। पहिला बक्षीस 1 लाखाचा, पहिला बक्षीस 1 लाखाचा क्रिकेट स्पर्धेला। या क्रिकेट स्पर्धेला साक्षी स्टार चषक ठेवलाय धांतर गावाला। ही क्रिकेट स्पर्धा केली पहली ओवर महंगे ओवर की समाप्ति होती हुई चीनू पाटिल काफी महंगे साबित होते हुए श्री दुर्गा माता एक थाईलैंड रोइंजन टीम यहां से गेंदबाजी करते हुए पहली गेंदबाजी यहां से
महंगे साबित होते हुए। आक्रामक रूप यहाँ से धारण किया है साकिब शेख। कमाल की पारी, 6 गेंदे और 22 रन का शानदार योगदान। टीम के टोटल की बात करेंगे तो 23 रन है। इस बार गेंदबाजों में बदलाव। उत्सव यहाँ से शानदार, क्या जीत का उत्सव मना पाएंगे इस मैदान के अंदर। गेंदबाज तैयार, लेकिन स्ट्राइक एंड के ऊपर बर्थडे बॉय तनवीर शेख। टीम की टोटल है यहाँ से 23 रन। कमाल का मुकाबला दोनों टीम में प्रभावशाली खिलाड़ियों का, वरना इस बार जो पावर प्ले का ओवर था वो खत्म होता हुआ भी करते हुए फील्डिंग डिपार्टमेंट। क्रिकेट की लाइव पेट्रोलिंग में सभी का स्वागत है। कमाल का मुकाबला इस बार तनवीर के लिए। पहली गेंद फुल टॉस गेंद है। इस बार अंपायर ने बीमर घोषित किया है। नो बॉल का इशारा आता हुआ 1 रन आसानी से मुकम्मल, 1 रन से संतुष्ट। लेकिन यहाँ से रन मिलेंगे 1+1। आने वाली गेंद रहेगी बिल्कुल पूरी तरह से फ्री हिट। खाओ पियो बिल मच चुका। फुल टॉस गेंद थी, बीमर गेंद थी, अंपायर का इशारा था नो बॉल। यहाँ से गेंदबाज फिर से एक बार उत्सव की अगली गेंद, फ्री हिट की गेंद। इस बार उठाया गेंद हवा के साथ साथ और घटा के संग संग गेंद सीमा पार, 6 रन। जय गणेश्वर क्रिकेट संघानी विनापुरीच्या सती सदानी मनाचा ठेवीला चषक मनाचा ठेवीला साक्षी स्टार चषक ठेवलाय आंतरगावाला क्रिकेट स्पर्धा केली आयोजित आंतरगावाला साक्षी स्टार चषक ठेवलाय आंतरगावाला। कमाल का शॉट था, फ्री हिट का बेहतरीन इस्तेमाल किया, गेंद को उड़ाया 6 रनों के लिए। बेहतरीन टोटल यहाँ से बनते हुए टीम अक्षय 11 पे टीम की शानदार पारी। कमाल की पार्टनरशिप है तनवीर शेख और साकिब शेख की। बेहतरीन पारी, बेहतरीन पारी। टीम की टोटल है 31 रन। उत्सव यहाँ से थोड़े से महंगे साबित होते हुए मनोवैज्ञानिक दबाव लेकर इस बार गेंदबाजी करते हुए इस ओवर की अगली गेंद फिर से एक बार उड़ाया। नहीं रुकेंगे भाई, नहीं रुकेंगे, गेंद को उड़ाएंगे सीधा तारामंडल में, 6 रन। कोण रे आला तो डान्सर वाला, तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे। आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या विलास पोरजी। कमाल की बारी, 3 गेंदों के ऊपर 3 छक्के मारने का इतिहास इस बल्लेबाज ने किया। एक बार जोरदार डालिया बल्लेबाज साकिब शेख के लिए। कमाल की पारी, शानदार पारी, तूफानी पारी। 8 गेंदों के ऊपर 34 के शानदार पारी खेलते हुए साकिब ऑन फायर। कमाल की पारी भाई। उत्सव यहाँ से सोचने पर मजबूर किया। काफी महंगे साबित होते, पहले ओवर में भी चिन्हू काफी महंगे थे। इस बार अगली गेंद डांसिंग डाउन के लिए सामने खेला है डीप एक्स्ट्रा कवर की रीजन में गेंद को ढकल दिया। इस बार थोड़ा सा लेजी क्रिकेट, उसका फायदा उठाया। बिल्कुल शातिर है तनवीर शेख और बिल्कुल शातिर है साकिब शेख। कमाल की रनिंग बिटवीन द विकेट और टीम का टोटल यहाँ से बढ़ता हुआ 39। जबरदस्त पारी, जबरदस्त पार्टनरशिप। इस ओवर की बात करेंगे तो 3 गेंदे हो चुकी इस ओवर की अगली गेंद। इस बार ये देखिए एलबीडब्ल्यू की मांग की थी, लेकिन लेंथ और लाइन के साथ कैलाश दादा ने यहाँ से लेग बाय का इशारा देते हुए 1 रन से बढ़ोतरी। यहाँ से टीम का टोटल है 40 पर। बेहतरीन शानदार पारी खेलते हुए दोनों बल्लेबाज। उत्सव ने 4 गेंदे फेंके हैं, 16 रन यहाँ से खर्चे किए हैं। अगली गेंद इस ओवर की फिर से एक बार घुटना देख और ये मेरा सिक्सर देख। यहाँ से तनवीर बड्डे बॉय के बल्ले से निकलता हुआ है आसमानी सुल्तानी, 6 रन। 6-0 नंबर वाला रायगड ठाण्याचा फेमस 6-0 नंबर वाला रायगड ठाण्याचा फेमस 4 बांगड्यावाला वाडीवाला सतीश भाई आणि BMW गाडीवाला सतीश भाई। बिल्कुल पेट टीम के दर्शक यहाँ से झूम उठाते हुए नाच रहे हैं। बिल्कुल क्यों ना नाचे भाई, जबरदस्त पारी खेल रहे अपनी टीम के लिए साकिब और उनका साथ निभाते हुए तनवीर शेख भाई। उनके बल्ले से निकलता है एक पहला छक्का तो आया है। आज का दिन है भाई तनवीर का। एक और अच्छा शॉट ऑन साइड में खेला है, काउ कॉर्नर के रीजन में फील्डर है तैनात। 1 रन यहाँ से संतुष्ट। यहाँ से महंगे ओवर की यहाँ से
समाप्ति होती हुई अंपायर का इशारा था। चलिए ड्रिंक्स ब्रेक है मैदान के अंदर। यहाँ से 2 ओवर की समाप्ति के बाद अक्षय 11 पे टीम की टोटल है 47 लॉस ऑफ 0 विकेट। समर्थ कृपा बंगला माडी किराया गाडी फॉर्च्युनर ऑडी समर्थ कृपा बंगला माडी किराया गाडी फॉर्च्युनर ऑडी वागणं तयाच हाय फाय आहे वागणं तयाच हाय फाय असा दिलाचा दिलदार हाय इनामपुरीचा सतीश भाई असा दिलाचा दिलदार हाय इनामपुरीचा सतीश भाई जीवलग भाई सतीश केला जीवनामध्ये संघर्ष त्याने सुरू केला बिझनेस नाव साक्षी एंटरप्राइजेस साईबाबाची कृपा शिरावर साईबाबाची कृपा शिरावर त्याला कशाची कमी नाही अहो त्याला कशाची कमी नाही असा दिला दिलदार। क्या बात है, कमाल की धुन टाइटल सॉन्ग है इस प्रतियोगिता। देखिए स्क्रीन के सामने हमारी आन बान शान और नेक दिल की इंसान एक रॉयल पर्सनालिटी संजय दादा मात्रे और उनके साथ में बिल्कुल हमारे विलास दादा पुरजी, हमारे सबके लाड़के व्यक्तिमत्व हमारे संकित भाई गोंदली, उनका भी स्वागत है। अब गेंदबाजी में यहाँ से बदलाव होता हुआ दिनेश मात्रे का यहाँ से इस्तेमाल करते हुए, लेकिन टीम की टोटल की बात करेंगे राहुल, बेहतरीन पारी 47। गेंदबाजी यहाँ से बदलाव, यहाँ से अच्छी गेंदबाजी, नबीतुल्ली गेंदबाजी, विकेट टेकन गेंदबाजी करनी चाहिए, हाई स्टैंडिंग फील्डिंग करनी चाहिए। लेकिन टीम के टोटल की बात करेंगे तो जबरदस्त पारी खेलते हुए साकिब शेख और तनवीर शेख। अब स्ट्राइक इन की बात करेंगे, बर्थडे बॉय तनवीर इस बार कमाल का शॉट गैप ढूंढा है, छोटी सी दरार, क्या गेंद जाएगी सीमा पार, बेहतरीन शॉट 4 रन। प्रेक्षकांची झाली या गर्दी सौंदर्य बघायला या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला आमच्या सतीश शुक्रिया, दादाची कमाल का शॉट था, बिल्कुल हल्के हाथों से कट किया था, दिशा दिखाई थी गेंद में, गैप को ढूंढा और गेंद को ढकल दिया सीधा डिप थर्ड मैन के रिजर्व में। कमाल का शॉट। अब दोनों बल्लेबाज वेल सेट होते हुए, अब दोनों बल्लेबाज को जो गेंद है वो फुटबॉल की तरह नजर आ रही है। कमाल की पारी, कमाल की पारी, और यहाँ से 51 रन कंप्लीट है। यहाँ से बिल्कुल पेट टीम की यहाँ से गेंदबाजी में स्विच हिट निकाला था। बल्लेबाज की बात करेंगे तो तनवीर ने, लेकिन इस बार बात करेंगे तो डॉट गेंद की समाप्ति, इसी प्रकार की गेंदबाजी होनी चाहिए। दिनेश बेहतरीन गेंदबाज है, लेकिन सामने सटीक बल्लेबाज है। आज तो दिन है भाई तनवीर का, ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये तनवीर है भाई, ये टीम की जरूरत देखते। गेंद तारामंडल में फरार, चरण हाय फाय असा दिलाचा दिलदार हाय इनामपुरीचा सतीश भाई असा दिलाचा दिलदार हाय इनामपुरीचा सतीश भाई। शुक्रिया। पे टीम के 12th मैन का है भाई, पेनल्टी लग सकती है भाई, 12th मैन आपको आना है। गेंदबाज तैयार, फिर से एक बार पावरफुल और यहां से सक्सेसफुल शॉट किया था, लेकिन कमाल की फील्डिंग, फाइनल के रीजन में गेंद को खेला था तनवीर ने। यहाँ से 2 रन आसानी से मुकम्मल, 2 रन के साथ टीम का टोटल यहाँ से बढ़ता हुआ 59 रन। कमाल की पारी, कमाल की पारी, अच्छी पार्टनरशिप। 17 गेंदों के ऊपर बात करेंगे तो 59 रन की पारी दोनों बल्लेबाजों ने यहाँ से करते हुए, अच्छी पार्टनरशिप। तनवीर से एक देखिए बात करेंगे तो तनवीर ने 7 गेंदों का इस्तेमाल किया और अच्छी टोटल बनाते हुए, और ये देखिए लेग ब्रेकर के सुल्तान है भाई, ये भी किसी से कम नहीं है। यहाँ से डॉट गेंद की समाप्ति, यहाँ से तीसरी बार प्रगति पर है और टीम के टोटल है 59 रन। इस ओवर की अंतिम गेंद बाकी, 5 गेंदों के ऊपर दिनेश ने 12 रन खर्चे किए और स्ट्राइक गेंद के ऊपर तनवीर
फुल टॉस है भाई, ये तो फुल टोल उसूल करके देगी गेंद। गेंद तारा मंडल में सीमा पार, एक और शानदार लज्जित 6 रन। जय गणेश्वर क्रिकेट संघाने केलं आयोजन भारी, साक्षी स्टार सर्व्हिसने केली नियोजनाची तयारी। नावाजलेले खेळाडू आले, नावाजलेले खेळाडू आले, क्रीडा कौशल्य दावायला। या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला, या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा। शुक्रिया जवाब चल देखिए हमारे इकबाल भाई, कितना पसीना बहा रहे इस प्रतियोगिता के लिए, कमाल की मेहनत है भाई। इकबाल भाई आपका भी हम शुक्रिया अदा करेंगे, कमाल की मेहनत इस प्रतियोगिता में। देखिए बात करेंगे दोनों बल्लेबाज वेल सेट हुए हैं, लेकिन अंतिम ओवर इस बार टीम के टोटल की बात करेंगे तो सबसे ऊंचा यहाँ से रन रेट बनाते हुए, ये देखिए इकबाल से एक बिल्कुल हमारे कैमरा मैन ने बिल्कुल उसने पकड़ लिया है। 65 रन है भाई, जबरदस्त पारी खेलते हुए। चलिए पेट टीम दोनों बल्लेबाजों के लिए तालियां तो बनते हैं मेरे दोस्त, कमाल की पारी, आक्रमक पारी। टॉस टॉस नक्कीच आपण करूया, पेठाली ब आणि त्यांना फाईट करणारा संघ चिंचवली। चला दोन्ही संघांना या ठिकाणी टॉस साठी यायचं आहे आपण। चलिए यहाँ से गेंदबाज सौरभ, कमाल की पारी खेलती, 3 गेंदों के ऊपर 3 छक्के इसे बल्लेबाज ने मारती। इस बार कमाल की तेज तरार गेंद थी, कोई जवाब नहीं था। इस बार कुछ देर बाद बैट का अंदरूनी हिस्सा लगा था और अंपायर की उंगली आकाश में, बल्लेबाज साकिब की पारी का खात्मा। लाडका आयोजक इनामपुरीचा सतीश दादा म्हात्रे, मान्यवरांचा सत्कार करतोय संजय भाऊ म्हात्रे। जोरदार तालियों के साथ स्वागत कीजिए। 11 गेंदों के ऊपर लंबी पारी, 36 रन बनाए इस बल्लेबाज ने। पैवेलियन का रास्ता नापते हुए निराशपूर्वक जानते थे, काफी अच्छी गेंद थी, लेकिन जैसी गेंद की थोड़ी सी कट हुई थी और यहाँ से पहली सफलता प्राप्त की सौरभ को, यहाँ से पहली सफलता मिली। सिद्धेश कोहली लेफ्ट हैंड के बल्लेबाज है, लेकिन इस बार देखिए फील्ड डिपार्टमेंट सजाते हुए डिप विकेट, वाइड लॉन्ग ऑन, डिप एक्स्ट्रा कवर पर शॉर्ट पॉइंट में और शॉर्ट पॉइंट लेग की रीजन में, यहाँ से फील्डिंग डिपार्टमेंट सजाते हुए सौरभ। अगली गेंद, अगली पेशकश सौरभ। शॉर्ट ऑफ लाइन की गेंद थी, लेकिन गेंद हवा में है, कैच बनने का मौका है और मौके का पूरा फायदा उठाया और एक और बल्लेबाज मैदान से बाहर। सिद्धेश कोहली की पारी का खात्मा। तालुक्याला रायगड जिल्ह्याला नाव एकच चर्चेत आला, नाव एकच चर्चेत आला। आमच्या संजय भाईचा वाढदिवस गाजतय इनामपुरी गावाला, आमच्या संजय म्हात्रेचा वाढदिवस गाजतय खारघर शहराला। आमच्या संजय भाईचा वाढदिवस गाजतय इनामपुरी गावाला, आमच्या संजय म्हात्रेचा वाढदिवस गाजतय खारघर शहराला। बघा पेठ संघाचा 12वा प्रतिनिधी इथे नाहीये, शेवटची वॉर्निंग आहे, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरे जावे लागेल। डिक्लेअर केली आहे 2 धावांची पेनल्टी तुम्हाला या ठिकाणी डिक्लेअर केली आहे। चले गेंदबाज तैयार, नहीं बल्लेबाज फराज है, कमाल की गेंद थी भाई, लाउडली अपील, लेकिन ये गेंद, चलिए अंपायर का सॉफ्ट सिग्नल है, वाइट बॉल है। चलिए दोनों टीम के लिए एक एक रिव्यू है। अब एज के लिए आपको रिव्यू नहीं है, वाइट के लिए आप ले सकते हैं। चलिए दोनों प्रोफेशनल अंपायर, बेहतरीन, काफी साल क्रिकेट की सेवा की है दोनों ने। दोन्ही संघाला एक एक रिव्यू जरूर है। चला वाईट साठी आपण रिव्ह्यू घेतो टीव्ही अंपायर। वाईट साठी जे आहे पहा, एज साठी नाही आहे।
वाईट साठी घेतोय. येस डेफिनेटली. येस चेक केला जाईल फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. कॅमेरामॅन आमचे फॉर्च्यून इव्हेंट्स कृष्णा मात्रे आणि त्यांची संपूर्ण वाईट बॉल आहे. चलिए अंपायर का इशारा था वह बिल्कुल ये वाइड गेंद है. बिल्कुल सौरभ यहाँ से गेंदबाजी के लिए तैयार है और स्ट्राइक के ऊपर फराज इस बार सामने के लायक गैप में ढूंढा है. गेंद को रोकना असंभव है. गेंद जाएगी सीधा लॉन्ग ऑन बाउंड्री रेखा के बाहर. 1 बाउंस आउट ऑफ द पार्क. 4 समाज सेवक डॅशिंग भारी कधी कुणाला झुकला नाही कधी कुणाला झुकला नाही आमच्या किशोर पोर्चीच्या नावात हर एक बल्लेबाज कमाल की पारी खेल रहे भाई. कहाँ से सेट होकर आई है खिलाड़ियों कक्ष में. बिल्कुल बेहतरीन पारी खेलते अपनी टीम के लिए. फराज टीम की टोटल की बात करेंगे 70 रन है. एक और लीजिए भाई. गेंद जाएगी तारामंडल में. हवा के साथ साथ घटा के संग से गेंद सीमा पार. 6 रन. किशोर पोर्ची रॉयल माणूस धानसर गावाचा 6001 लक्की नंबर त्याच्या हो गाडीचा. जाईल तिथं डंका वाजतई जाईल तिथं डंका वाजतई त्याच्या नावाची चर्चा बाय त्याच्या नावाची चर्चा बाय आमच्या किशोर पोर्चीच्या नावाची. कमाल का शॉट था. कमाल का शॉट था. टीम की टोटल 76 रन है. चले यहां से गेंदबाज तैयार. इस ओवर की अगली पेशकश और इस बार गेंद से प्लान होती हुई शॉर्ट पॉइंट लेग में और यहां से 1 रन मुकम्मल और 1 रन के साथ टीम का टोटल 77. 77 रन है भाई. कमाल की पारी. 2 विकेट चटकाए रोजन टीम ने. हर एक गेंदबाज काफी महंगे साबित हुए थे. शुरुआत के तौर पर चीनो भी महंगे साबित हुए थे और यहाँ से गेंदबाज तैयार इस ओवर की और इस इनिंग की अंतिम गेंद बाकी. इस बार गेंद जाएगी मिड विकेट के रीजन में. फील्डर है उनके पहुंच से बाहर. गेंद सीमा पार. एक और शानदार 4 रन. नंबर 626 नंबर 626 अरे नमपुरी का हीरो सतीश भाई नमपुरी का हीरो ये नमपुरी का हीरो. मास्टर चला पेठाली बी संघ आणि चिंचवली यांच्यामध्ये होणारी लढत आहे. या सामन्याचा टॉस केला जाईल. या स्पर्धेचे सर्वेसर्वा प्रमुख शिल्पकार तुम्हा सर्वांचे लाडके सन्माननीय संजय दादा म्हात्रे यांच्या शुभासमी मॅचचा टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. एक बिग फाईट लढत आज या ठिकाणी पाहायला मिळेल. 2 संघांमध्ये 5 षटकांचे मॅच आहे. 4 गोलंदाज, कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. हेड्स इज अ कॉल अँड टॉस विन कॅप्टन टीम पेठाली ब संघ. टॉस जिंकलाय परेश. काय डिसिजन? प्रथम शतरक्षण करण्याचा डिसिजन आहे. बॅटिंग करायची आहे सर्वप्रथम आपल्याला. समोर पेठाली संघ आहे. काय सांगशील कितीपर्यंत टार्गेट झालं पाहिजे? टार्गेट असं काही ठरवलेलं नाही पण ऊन असल्यामुळे काही टार्गेट सेट करू शकत नाही. जेवढा चांगला टार्गेट इथं बसवता येईल तेवढा चांगला टार्गेट आम्ही सेट करण्याचा प्रयत्न करू. स्पर्धेबद्दल काय सांगशील? रायगड ठाण्यामध्ये अनेक स्पर्धा होत आहेत परंतु एक अशी स्पर्धा ज्या स्पर्धेमध्ये सर्व प्रेक्षकांपासून सर्व खेळाडूंना रोज जेवणाची व्यवस्था करण्यात येते. ही संकल्पना खूप छान आहे. जेवण आताच्या घडीला खूप कमी स्पर्धा आहे अशा आहेत का तिथे जेवणाची सुविधा उपलब्ध होत नाही. आणि साक्षी एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड इनामपुरी काय नाव संजय दादा सतीश दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून चांगली स्पर्धा घडवण्यात आणि चांगल्या प्लेयरांना प्रोत्साहन देण्याचं काम करतात. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. थँक्यू सो मच. होते कॅप्टन चिंचवली संघाचे जय गावदेवी चिंचवली जो मलंगड परिसरातून बिलॉंग करतोय. एक दमदार लढत होईल. प्रेक्षक वर्ग तुम्ही कुठेच जाऊ नका. एकत्र पाहत राहा. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून साक्षी स्टार
चषक इनामपुरी. तर व्यासपीठावरती आत्ताच मान्यवरांचं आगमन झालंय आणि सन्मान केला जाईल. नारिवली गावाचे दमदार व्यक्तिमत्व किसन शेठ गोरपेकर, संतोष पोरजी यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते इथे त्यांचा सन्मान करायचा आहे. किसन गोरपेकर साहेब उपस्थित राहिलेत. नारिवली गावाचे त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेचा मोमेंट होता. तुम्ही घड्याळ पाहता, भिंतीवरचा घड्याळ देऊन इथे प्रत्येक पाहुण्याचा सन्मान केला जातोय. आणि याच दरम्यान आमचे कुटुंब बांधवांचे मणिलालजी घरत उपस्थित झालेत. दादा या, आपलाही सन्मान इथे केला जाईल. संतोष फौजी यांच्या शुभ हस्ते आम्ही त्यांचा शुभ सन्मान करतोय. एक दमदार व्यक्तिमत्व कुटुंब बांधवांचे आमचे मणिलालजी घरत उपस्थित झालेत. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्माननीय वसंतदादा पाटील, वसंतदादा या, आपला सन्मान देखील इथे केला जाईल. साक्षी एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड. खरं तर ही स्पर्धा आपण पाहतोय मानाची आणि सन्मानाची क्रीडा स्पर्धा आहे. खरं तर या स्पर्धेचा उल्लेख प्रत्येक ठिकाणी केला जातोय की प्रथमच अशी स्पर्धा आहे जी रायगड ठाण्यामध्ये रोज प्रेक्षकांसाठी सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था करते. खरं तर मनापासून प्रत्येकाने आभार व्यक्त केलेत. आमचे खरं तर तुर्बे गावाचे एक दमदार व्यक्तिमत्व, एक उत्कृष्ट खेळाडू एकनाथ दादा मात्रे देखील उपस्थित राहिलेत. एकनाथजी मात्रे यांचा सन्मान केला जाईल. बरीचशी वर्ष क्रिकेटला दिली आहेत, अनेक वर्ष क्रिकेट खेळत आहेत. एकनाथ मात्रे तुर्बे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि त्या सन्माननीय मधुकरजी वावेकर साहेब देखील उपस्थित झालेत. त्यांचाही शुभ सन्मान इथे केला जाईल. स्पर्धेच्या वतीनं त्यांचाही सन्मान करण्यात येतोय. पुष्पगुच्छ आणि भिंतीवरचं घड्याळ एक आठवण म्हणून या ठिकाणी ब्रँडेड घड्याळ देण्यात येतोय. खरं तर आणि बघा प्रेक्षक वर्ग जे कोणी जेवायचे राहिले असतील, जेवण सुरू झालंय. ज्यांना कोणाला जेवायचे, आज सोमवार आहे, शुद्ध शाकाहारी अशी सुंदर जेवणाची सुंदर भोजन या ठिकाणी आपल्याला उपलब्ध केलंय. सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यावा जे कोणी जेवायचे राहिले असतील. थँक्यू. तर या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही मनापासून स्वागत करतो. व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि खरं तर स्पर्धेचे सर्वेसर्वा, साक्षी स्टार प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वेसर्वा सन्माननीय संजय दादा मात्रे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं श्री गणेश्वर क्रिकेट संघ दानसर आणि च्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हॅलो. तर सचिन मोकाशी या ठिकाणी आले. त्यांना विनंती करेन की आपण मंचकावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावं. मोस्ट वेलकम. थँक्यू सो मच साईनाथ राजे. दुपारच्या कडक कोणामध्ये सर्वप्रथम आमच्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मनापासून स्वागत. आणि स्वागत केलंय गोलंदाजाने फलंदाजाचं. 82 धाबेचं मोठं आव्हान मैदानावरती असताना इथे लगातार विकेट आपण पाहिली. पहिली विकेट सौरभ पाटील आणि त्यानंतर आता आदर्श पाटील हे दोन खेळाडू बाद झालेत. पहिल्या मॅच मध्ये ज्या संघाची दहशत तुम्ही पाहिली, कारण पहिल्या मॅच मध्ये वल्लभ संघाविरुद्ध खेळताना या संघाने 80 धाबा केल्या होत्या. त्याच संघाला आता 4 षटकामध्ये 82 धाबा करायच्या आहेत. 82 धावेचा पाठलाग करताना इकडे साहेबा शेखनं 2 विकेट प्राप्त केलेत. धावा झालेत 1, गडी बाद झालेत 2. दुपारच्या उन्हामध्ये एक चांगला खेळ करावा लागेल, कारण संघ जिंकायचा असेल तर नक्कीच तुम्हाला मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल. जिंकण्याचा ध्यास, केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकोणी संगमाच्या आधारे सामना 2 बलाढ्य संघामध्ये. अस्तित्व कोण टिकावेल स्पर्धेमध्ये, अस्तित्व कोण गमावेल हा प्रश्न मात्र आता प्रेक्षकांमध्ये. अतिशय सुंदर लढत, दोन्ही ताकदवर संघ एक काल गाजवला. खरं तर साहेबा शेख आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये देखील या संघासाठी चांगली कामगिरी करतायत. बॅटिंग करताना संघानं 81 धाबा केलेत. 82 धाबेचं आव्हान उभं केले रोंजन संघासमोर, परंतु रोंजन संघाची सुरुवात जी आहे ती थोडीशी खराब झाली मैदानाच्या आतमध्ये.
वेगवान बॉल लेग स्टंपच्या बाहेर. पंच मनोज पवार सर आमच्याकडे वळतायत, सांगतात की हा चेंडू स्क्वेअर आहे. अतिरिक्त धावेने संघ पोहोचलाय तो 2 या धावसंख्येनं. सिंगल डबलनं काम चालणार नाही, कारण टार्गेट 82 धाबेचे म्हणजे प्रतिषटक तुम्ही 20.50च्या सरासरी धाबा बनवाव्या लागतील. त्यामुळे प्रत्येक ओव्हरमध्ये निदान 3 तरी मोठे फटके तुम्हाला दाखवावे लागतील. चांगला चेंडू पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट ऑन साईडला चाललाय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल घेतली, सिंगलनं स्ट्राईक रोटेट केली. एक मात्र गोष्ट आहे की इकडे चिनू पाटील, आता अमित ज्या खेळाडूकडे क्षमता आहे, डावखुऱ्याचा खेळाडू आहे, अनेक वेळा संघाला अडचणीतनं बाहेर काढणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, मग त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक दिली तर कदाचित रोहिंजन संघही हा सामना जिंकू शकतोय. असं म्हटलं जातं की मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर, हार जाए जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख, उम्मीद पर दुनिया कायम. स्वतःवरती विश्वास ठेवून क्रिकेट खेळावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये चिनू पाटीलला, ज्यानं मागच्या मॅच मध्ये एक दमदार खेळ मैदानावरती केला, तो चिनू पाटील पहिल्यांदा सेकंड वरती. फुल टॉस चेंडू, फुल टॉस होता आणि ते प्रयत्न करत होते क्षेत्ररक्षक. त्याच्या हातातनं बॉल निसटला ना, सरळ बाउंड्री लाईन वरती पडला. म्हणजे हा तो षटकार. ही तर सुरुवात चिनू पाटीलची आहे, परंतु असे अनेक फटके त्याला ही मॅच जिंकण्यासाठी ठोकावे लागतील, तेव्हा रोहिंजन संघ मैदानावरती विजय प्रस्थापित करेल. पहिला षटकार चिनू पाटीलच्या बॅटमधून. धावसंख्या 9 या धावसंख्येवरती पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना 20.50 ची सरासरी गाठायची आहे. आतापर्यंत 5 मध्ये 9 आल्यात. कोलबेटाप्याचा चेंडू ऑन साईडला फ्लिक केला. क्षेत्ररक्षक आहेत एका एंड मध्ये 2 खेळाडू, परंतु डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर झाला. दुसरी धाव देखील त्या ठिकाणी होईल की नाही, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि आता पंचांचा डिसिजन फक्त पेंडिंग आहे. नेमका काय घडलंय या मैदानावरती, काय चित्र, काय दृश्य आहे याची चौकार आलाय. एकूण 5 धावा मिळतील. 5 अंतिम चेंडूवरती हे पंचाने सांगितलं, कारण पहिली धाव घेताना इकडे धावचीसाठी थ्रो केला होता, परंतु क्रीजमध्ये पोहोचल्यानंतर तो थ्रो स्टंपला लागला आणि स्टंपला लागून बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. कुठेतरी नशिबानं दरवाजा उघडलाय, परंतु इतपत नशीब खुळून चालणार नाहीये. अद्याप येणाऱ्या 3 षटकामध्ये तुम्हाला संघर्ष करायचा आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या आणि बघा 2 धाबीची पॅनल्टी होती पेठ संघाला, ती आता रोहिंजन संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. एकूण धावसंख्या झाली ती 16, म्हणजे इथनं अद्याप 66 धाबीची आवश्यकता मैदानावरती येणाऱ्या मॅच मध्ये. 22.00. तर व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय सचिनदादा मोकाशी साहेबांचं आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पेठ संघाला शुभेच्छा येतात. आरसीसी पेठ संघाचा सर्वात खतरनाक फलंदाज बंटी जोशी, त्यानंतर सोहिल शेख आणि विवेक जोशी देखील यांच्याकडनं शुभेच्छा येतात. थँक्यू सो मच. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. सॉरी, सचिनदादा एंदारकर या ठिकाणी आलेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच मोकाश पाडा. खरं तर आमचे सचिनदादा एंदारकर एक दमदार व्यक्तिमत्व आहेत. त्यांचं व्यासपीठावरती आगमन झालंय. सतीश दादा मात्रे आणि संजय दादा मात्रे यांच्या वरती असलेलं अपार प्रेम, त्या प्रेमाखातीर आज बरेच मान्यवर तुम्ही गेल्या 4 दिवसामध्ये व्यासपीठावरती पाहिलं. हे दादांनी कमवलेलं खरं तर माणुसकी आहे. या जगामध्ये पैशापेक्षा माणुसकीला जास्त महत्व आहे आणि दादांनी पैशापेक्षा जास्त माणसं जमा केली आहेत. खरं तर हे दाखवलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉल चांगला आहे हवेमध्ये, पायचं एक सिंगल घेणार. दुसऱ्या धावेसाठी कॉल होता परंतु नकार दिलाय. सिंगल या धावसंख्या पोहोचली ती यावेळेस 17 या धावसंख्येवरती. 17 आणि खतरा असं म्हटलं जातंय. खतरा तर रोहिंजन संघाला आहे, कारण जिंकण्यासाठी अद्याप भरपूर लॉंग पल्ला गाठायचा आहे, परंतु 17 आणि खतरा असं म्हटलं जात आहे. 17 नोव्हेंबर 2012 दुपारी 3:33 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंधार पसरला. तो काळा दिवस आज आठवण झाली तरी नकळत का होईना डोळ्यामध्ये अश्रू येतात, अंगावरती शहारे उठून येतात. असे सर्वांचे लाडके हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं आणि त्या 17चा खतरा खरं तर संपूर्ण महाराष्ट्राला झाला. आणि आता हा चेंडू जातो सीमारेषा बाहेर. चौकार, असेच चौकार यायला हवेत, कारण मागच्या पहिल्या ओव्हरच्या अंतिम बॉलवरती नशिबाचा दरवाजा कुठेतरी खुलं झाल्यासारखं वाटलं, परंतु आता प्रत्येक ओव्हरमध्ये
किमान 4 मोठे फटके तुम्हाला दाखवायचे आहेत, कारण 22ची सरासरी आहे आणि या 4 बरोबर टीमची टोटल राहुल मला सांगताय 21 धावा. गेली 4 दिवस सातत्यानं स्कोररची भूमिका एवढं सोपं काम नाहीये आणि राहुल पोरजी चोख बजावतोय, त्याचं कौतुक करायला पाहिजे. ही स्पर्धा जर यशस्वी होत असेल तर त्यामध्ये त्याचंही मोलाचं सहकार्य आहे. सर्व आयोजन कमिटीचं कौतुक केलं पाहिजे. रायगडमधली नंबर 1 क्रिकेट स्पर्धा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण बरेच सारी स्पर्धा असते त्या ठिकाणी काही खेळाडूंना पाणी देखील मिळत नाही, परंतु या स्पर्धेमध्ये मित्रो तुम्हाला सर्वांना आणि प्रेक्षकांना जेवणाची व्यवस्था, खरं तर जसा वार असेल तसं तुम्हाला जेवण मिळतं, व्हेज नॉन व्हेज. आज संपूर्ण प्रेक्षकांसाठी सर्वांसाठी व्हेज प्युअर व्हेज जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. खरं तर आचार्यांचं कौतुक करायला पाहिजे, त्यांच्या हाताला एवढी टेस्ट आहे की तुम्ही एकदा जर डाळ भात घेतलं तर तुम्ही सेकंड टाइम जरूर घ्याल, एवढा टेस्टी आणि एवढा खमंग त्यांनी बनवलाय. तर अंपायर तिसरे पंच ऑब्जेक्शन आला गोलंदाजावरती. पंच आमचे आहेत खरं तर तिसरे या ठिकाणी लाईव्ह यस चेक आहेत इथे करतायत स्क्रीनवरती. धाबा संख्या आपण पाहिली तर 10व्या फटकावरती धाबा लागल्या 23 रन्स. यावेळीचा फटका चांगलाय, ऑन साईडला बीट केलंय, चाललाय बाउंड्री लाईनच्या वरनं वाईड स्ट्रॉंग ऑन सीमारेखा बाहेर. ब्रँडेड षटकार. ते सतीश दादांचं हे संगीत तुम्ही ऐकलंत. खरं तर ही स्पर्धा यशस्वी होते आणि ही संपूर्ण मॅनेजमेंटचा बादशाह म्हटलं की बघा कशा प्रकारे स्पर्धा अनेक अडथळे आले, पावसानं बेत्त घातले, खरं तर बऱ्याच साऱ्या गोष्टी होत्या, परंतु न डगमगता न घाबरता किशोरदादा पोरजी मॅनेजमेंट खरं तर त्याच्या माध्यमातून करण्यात आली. खरं तर स्लो गतीचा चेंडू, गती परिवर्तन, बॅक ऑफ द हँड चेंडू रिलीज केलाय. इकडे धाव घेण्याचा काय गरज होती हा प्रश्न इकडे चेंडूने विचारलाय, परंतु फलंदाज बाद होतोय. ज्या फलंदाजानं षटकार ठोकला तो फलंदाज मैदानाच्या माघारी परतलाय आणि आता धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 रन, लॉस ऑफ 2 विकेट, एकूण तिसरा गडी बाद झाले. सॉरी 3 बाद 29. समीकरण अद्याप मागणं आहे, कारण 82 धावेचं टार्गेट मैदानावरती असताना फक्त 29 आल्यात. तालुक्याला रायगड जिल्ह्याला नाव एकच चर्चेत आला, नाव एकच चर्चेत आला. आमच्या संजय भाईचा वाढदिवस गाजतय इनामपुरी गावाला, आमच्या संजय म्हात्रेचा वाढदिवस गाजतय खारघर शहराला. आमच्या संजय भाईचा वाढदिवस गाजतय इनामपुरी गावाला. 2 षटकं 29 धाबा, 2 षटकामध्ये आता पाहिजेत मैदानावरती 53 धाबा. 2 षटक म्हणजे 12 चेंडू आणि आता 53 धाबा. क्रिकेटमध्ये आम्ही पाहिले 10 चेंडूमध्ये 50 धाबा ठोकणाऱ्या खेळाडूला पाहिलं, 12 मध्ये 53 अनेक वेळा पाहिलं. क्रिकेटमध्ये 6 चेंडू 36 पाहिले, क्रिकेटमध्ये 6 चेंडू 43 पाहिले. हा क्रिकेटचा खेळ मित्रांनो, सुखदुःखाने भरलेला क्रिकेटचा खेळ आपण नेहमी पाहतो. कारण क्रिकेट खेळामध्ये कधी कधी जिंकणारे संघ अचानक हारत असतात आणि हारणारे संघ कधी कधी क्रिकेटमध्ये अचानक जिंकत असतात. म्हणून तर म्हटलं जात आहे की जीतकर हारने वाले को कायर कहते हैं और हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. बाजीगर सारखं लढावं लागेल चिनू पाटीलला. रनवे मध्ये प्रॉब्लेम. ओव्हर नंबर 3 साठी आपण पाहतो गोलंदाज सलमान शेखचा वापर करण्यात आलाय. सलमानकडे देखील चांगली गोलंदाजी आहे, सातत्यानं त्याच्याकडून आपण चांगला परफॉर्मन्स पाहिला, परंतु आता या मॅच मध्ये त्याच्या समोर आहे चिनू पाटील, जो मागच्या वर्षी बाईक पटकावली आणि प्रत्येक मैदान गाजवतोय. लो पुलटाचा चेंडू ऑन साईडला फ्लिक केलाय, ऑन साईड मध्ये फिल्डर तैनात, एक सिंगल घेतली, सिंगलने काही फरक पडत नाही तो पेट संघाला, कारण जिंकण्यासाठी आवश्यकता मैदानावरती राहिली आहे. 52 धावेची धावसंख्या 30, 13 चेंडूमध्ये 30 झाल्यात, 11 चेंडूमध्ये 52 पाहिजेत. प्रत्येक बॉल आता संघर्ष करावा लागेल, कारण आता जिंकण्यासाठी तुम्हाला प्रत्येक बॉलवरती अटॅक करावा लागेल. सिंगल डबलनं तुमचं काम चालणार नाहीये, कारण तुम्हाला आता गरज आहे प्रत्येक बॉलवरती अटॅक करण्याची. अटॅकिंग क्रिकेटची आवश्यकता आहे.
सलमान शेख बॉलिंग ट्रॅक वरती. हा चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय लेगस्टमच्या थोडासा जवळनं जाणारा चेंडू, परंतु इथे एक सिंगल घेतली लेग बायच्या स्वरूपामध्ये. टीमची टोटल 1 ने पुढे जाईल. टीमची टोटल 31 धाबा करण्याची गरज आहे. मैदानावरती 51 धाबेची 10 चेंडू आणि 51 धाबा. रख हौसला वो मंजर भी आएगा. परंतु मैदानावरती चिनू पाटील लढताय, परंतु त्याच्या बॅटमधून जे पाहिजेत ते फटके आतापर्यंत आले नाही. गती परिवर्तन, चेंज ऑफ डिलिव्हरी, 5वा चेंडू, बॅक ऑफ द हँडचा वापर केलाय पुन्हा एकदा आणि इकडे चिनू पाटीलला बीट केलाय. रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकता बॅक ऑफ द हँड चेंडू थोडासा स्विन केला, चिनू पाटीलला बीट केला. त्यानं पाहिलं की डावकुऱ्याचे खेळाडू ऑनसाईडला भरपूर स्ट्रॉंग असतात, त्यामुळे त्यांना लेग ब्रेकचा बॉल फेकला आणि फलंदाजाला बीट केलाय. शपथ झाले, ऑफ स्टंप वरती गेले, त्यानंतर ऑनसाईडला फ्लिक केला चेंडू. एका ऍक्शन मध्ये बॉल उचलणं कठीण झालं. 2 धावा आल्या. आता काही फरक पडत नाहीये, कारण 8 बॉल मध्ये आता गरज येते 49 धाबेची. म्हणजे 8 बॉल 8 षटकार जरी मारले तरी सामना जिंकता येणार नाही, कारण कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे हळूहळू का होईना हा सामना आता मजबूत होत चाललाय टीम पेट संघाच्या बाजूनं, परंतु हातातनं सामना निष्ठत चाललाय रोहिंजन संघाच्या. ओ सुंदर चेंडू फटकाय तेवढाच ग्लान्स केलाय, लेग ग्लान्स, बॉल चाललाय लॉंग लेगला दन 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 करत सीमारेषा बाहेर चौकार. बघता बघता पूर्ण होईल नवी मुंबई. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असे फटके पहिला मोहम्मद अझरुद्दीनच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळायचे, परंतु आता टेनिस क्रिकेट देखील फार पुढे गेलंय. क्रिकेट फार वेगानं पुढे आलेत. अनेक नवीन फटक्यांचा शोध लागलाय. दिल स्कूप तुम्ही पाहिला, हेलिकॉप्टर तुम्ही पाहिला आणि फलंदाज बाद. आता चिनू पाटीललाही माहिती आहे की मैदानावरती आता सामना आपल्या हातातनं निसटलाय आणि तो प्रयत्न करत असताना MS धोनी स्टाईल खरं तर चालाकी दाखवली, परंतु MS धोनी स्टाईल मी तर म्हणेन क्रिकेटमध्ये कोणाला जमणार नाहीये. सर्वात फास्ट विकेट कीपर, आपल्या डोळ्याची पापणी मिटण्याच्या अगोदर, मिटून उघडण्याच्या अगोदर तो बॉल स्टंपला लावतोय. म्हात्रे दादाची साथ नेहमीच असते विलास दादाला. संजय म्हात्रे गंभीर उभा विलास दादाच्या पाठीला, विलास दादाच्या पाठीला. अक्षय जोशी दादाच्या नेहमी तो. फक्त मॅच मध्ये औपचारिकता राहिली आहे. सामना आता पूर्णपणे एकतर्फा झालाय. यू आर द वॉचिंग वन साइड मॅच. प्रेक्षक वर्ग तुम्ही कोणी जेवले नसतील तर प्लीज जा व्यासपीठाच्या पाठीमागे. अगदी झाडाच्या शांत आणि थंड सावळीमध्ये जेवणाचा आस्वाद आनंद घ्या, जो अगदी आज आपल्या शरीरासाठी खूप चांगला आणि पौष्टिक आहार म्हटलं जाते ते जेवण आपल्यासाठी इथे आयोजकांनी उपलब्ध केलंय. किशोरदादा कौतुक करायला पाहिजे, कारण अशी स्पर्धा होणे नाहीये. स्पर्धा असते, जेवण असते, आम्हाला मान्य, परंतु प्रत्येक दिवशी जेवण हे कुठल्याच स्पर्धेमध्ये नसतं. पहिली अशी स्पर्धा आहे जी आपण पाहतोय ज्या ठिकाणी रोज प्रत्येक दिवशी प्रत्येक प्रेक्षकांपासून खेळाडूंपर्यंत सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था. मॅच मध्ये औपचारिकता, फक्त सामना एकतर्फा आहे. स्ट्रॉंग अपीलमध्ये उत्साह. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता. आता संघ सुपर 8 मध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झालाय. पेट संघ जो आज अक्षय स्पोर्ट्सच्या नावानं मैदानाच्या आतमध्ये उतरलाय.
सामन्यामध्ये औपचारिकता आहे. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ रेडी राहा. टीम पेठाली आणि चिंचवली. पेठाली संघ प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहे. चिंचवली संघाला बॅटिंग करायची आहे. चला चिंचवली संघ आपण डगआउट बॉक्सकडे रवाना व्हा. आणि पेठाली आमच्या व्यासपीठाच्या समोर या. इकडनं तुम्हाला आतमध्ये दाखल व्हायचं आहे. ग्राउंडमध्ये दाखल होताना तुम्ही व्यासपीठाच्या समोरून आतमध्ये एंट्री करणार आहात. त्यामुळे पेठाली संघ तुम्ही स्टेजच्या समोर या. चांगला चेंडू, फटका देखील चांगला आहे, परंतु ह्या चौकाराला महत्व नाहीये. कारण आम्ही नेहमी सांगतो की वेळ गेली, सत्ता गेली आणि आता कार्यक्रम संपलाय. कारण सामन्यामध्ये औपचारिकता आहे. टीम अक्षय स्पोर्ट्स पेठ संघ जो सलगचा दुसरा सामना आता जिंकेल आणि सुपर 8 मध्ये त्यांचा संघ दाखल होईल. क्लिंग बोल्ड आणि सफलता मिळाली आहे मैदानावरती. सामन्यामध्ये दणदणीत विजय प्रस्थापित केला अक्षय 11 पेठ संघाचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. सुपर 8 मध्ये क्वालिफाय होतोय हा संघ. अभिनंदन अक्षय आणि ऑल द टीम. तर या सामन्याचा व्हेरी वेल प्लेड. खरं तर अभिनंदन पेठ संघाचं या स्पर्धेमध्ये सलग 2 सामने जिंकून संघ क्वालिफाय झाला सुपर 8 मध्ये साक्षी स्टार चषकाच्या स्पर्धेमध्ये. बघा प्रेक्षक वर्ग कोणी जेवण करायचं राहिले असेल प्लीज आपण जा. कारण आज आमचे आचारी सोमनाथ दादा माली, रेवन